नमस्कार। आज मी बाजारात गेले होते, तिकडनं बांगडे आणले। आता याचं मस्त असं फ्राय बनवून दाखवते तुम्हाला। पहिल्यांदा धुवून घेते मी। मी माशाचे पख आणि खवले काढून घेतले। खवले आपण चांगले दगडावर घुसून काढून घेतले। पोटातली घाण आणि कल्ले काढून घेणार आहे। मी काप करून घेते। आणि त्यांना मी कट पण मारून घेतले। आता त्यांना मिरची मसाला लावून घेऊ। मी 4 बांगड्यांसाठी 1 कांडी लसूण आणि थोडंसं आलं घेतलंय। आता ते खलबत्त्यात ठेचून घेणार आहे। आलं लसूण ठेचून झालंय। आता मी याच्यामध्ये कोणते कोणते मसाले लागणार आहे ते टाकून घेणार आहे। अर्धा चमचा हळद घेणार आहे मी। 1 चमचा माशाचा मसाला, 1 चमचा चिकन मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा कणी। 1.5 चमचा मी मिरची पावडर घेणार आहे। मी याच्यात तेल टाकून कालून घेणार आहे चांगलं।
2 चमचे तेल घेतले मी. आता सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे. आज काय बनवलंय? आज आहे ना बांगडा फ्राय बनवते ना मस्त पैकी. तुला आवडतो ना बाळा? हा. मस्त बनवते. थांब आता 5-10 मिनिटात. एकत्र करून झालाय. आता हा मसाला आहे ना चांगला असा बांगड्यांमध्ये भरून द्यायचा आहे आपल्याला. मम्मी लाकडं लाव कुठली? लाव ना बाळा. हळूहळू ना. मसाले चांगले आतमध्ये भरून घेतले मी माशांच्या आणि वरतूनही लावून दिले. आता हे 5 मिनिटं असंच ठेवणार आहे. तोपर्यंत मी चूल पेटवून घेते. चूल पेटली आहे. मी तवा ठेवून घेते तापायला. तोपर्यंत मी रवा आणि तांदळाचं पीठ काढून घेते आपल्या माशांच्या वरती लावायसाठी. अर्ध्या वाटी एवढा अंदाजाने मी रवा घेतलाय. तेवढंच आपल्याला तांदळाचं पीठ टाकून घ्यायचंय त्याच्यात. दोन्ही एकत्र करून घ्यायचं. तवा तापलाय. मी तेल टाकून घेते. तव्याचं पूर्ण असं गोल तेल टाकून घ्यायचंय. माशाला आपल्याला वरच्या साईडने ना रवा आणि एकत्र केलेलं तांदळाचं पीठ लावून घ्यायचंय. दोन्ही साईड चांगलं लावून घ्यायचंय म्हणजे तव्याला ते चिटकणार नाही. मी माशाला दोन्ही साईड रवा आणि पीठ लावून घेतलंय. आता दुसऱ्या माशाला तसंच लावून घ्यायचं. हे फ्राय होईपर्यंत आहे ना मी बाकीचे 2 मासे त्यांना मकाचं पीठ लावून घेणार आहे. एक साईड तळले. आता दुसऱ्या साईडने पण मी तळून घेते. हे बघा आपले मासे चांगले असे फ्राय झाले. आता काढून घेते आणि दुसरे मासे त्याच्यावर परत टाकून देते. हे 2 पण तळून घेतले. हे 2 मी मकाच्या पिठामध्ये बनवले. हे बघा मी 2 पद्धतीने मासे फ्राय केले. हे रव्यामध्ये केले हे 2 मासे आणि हे 2 मासे ना मक्याच्या पिठामध्ये तळून घेतले. तर दोन्हींची चव सांगते मी कशी आहे. दोन्ही मासे एकदम मस्त झाले. निवा कसे झाले ग? मस्त. मस्त झालं.